नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 26व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठीच श्रीकृष्णाचा अवतार झाला आहे. श्रीकृष्ण म्हणजे पुरातन देवाधिदेव आहे. तो पूर्ण ब्रह्म आहे. निर्गुण असलेला मायाचक्र चाळक शुद्ध चैतन्य कृष्णाच्या सगुण रूपात अवतरला आहे. वार्ष्णेय नावाचा उन्मत्त गंधर्व धृतराष्ट्र म्हणून जन्माला आला होता आणि त्याच्या अंगात 10,000 हत्तींचं बळ होतं. दुर्योधन हा दुष्ट कलीचं रूप होतं आणि दुःशासनादी 100 भावांच्या हृदयात काम, क्रोध, मद, मत्सर नांदत होते. जे राक्षस लंकेमध्ये होते तेच धृतराष्ट्राचे पुत्र होऊन हस्तिनापुरात अवतरले होते. जय विजयांश आणि रावण कुंभकर्ण हे शिशुपाळ आणि वक्रदंत होते. जरासंध, कालयवन, मागध, चैत्य आणि सगळे कौरव, भौमासूर, बाण हे सारे दैत्य होते आणि ते द्वापार युगात जन्माला आले होते. गंगेच्या उदरी उपरिचर वसूपासून भीष्म जन्माला आले होते. भीष्म महापराक्रमी ब्रह्मचारी होते. द्रोणाचार्यांच्या रूपाने देवगुरु बृहस्पती अवतरले होते आणि रुद्राचे गुण घेऊन कृपाचार्य जन्माला आले होते. शिवाच्या हृदयात असलेला क्रोध म्हणजे अश्वत्थामा होता आणि कुंतीच्या उदरातून अवतरलेला कर्ण हा सूर्याचा अंश होता. धर्म, भीम, अर्जुन आणि नकुल, सहदेव हे 5 सूर्य म्हणजे अनुक्रमे यम, समीर, इंद्र आणि अश्विनी कुमार यांचे पुत्र कुंतीच्या उदरी अवतरले होते. कुंतीला दुर्वासांनी आशीर्वाद रूपाने जे मंत्र दिले होते त्या मंत्राच्या प्रभावाने हे पुत्र जन्माला आले होते. कवी श्रीधर म्हणतात की कौरव हे पतंग आहेत आणि ते राज्याच्या लोभाने कुंतीपुत्ररूपी 5 तेजस्वी दिव्यांवर झेपावतात आणि आपल्या सेनेसहित भस्म होतात. धर्म, भीम, अर्जुन आणि नकुल, सहदेव यांच्या रूपातल्या 5 दिवट्या हाती घेऊन श्रीकृष्णाने संपूर्ण पृथ्वीवरील दैत्यांचा पराभव केला. शची आणि भवानी यांचे अंश घेऊन जन्माला आलेली याज्ञसेनी द्रौपदी ही पांडवांची पत्नी झाली आणि श्रीकृष्ण तिचा पाठीराखा झाला आणि त्यांनी ही धरणी निर्भीर केली. श्रीकृष्णाने बालपणात केलेले पराक्रम आणि मथुरेत केलेले दैत्य संहार हे सारं ऐकून पार्थ श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आला. एकमेकांचं क्षेमकुशल विचारल्यानंतर ते दोघं मृगया करण्यासाठी सैन्य घेऊन वनात गेले. हिंडत हिंडत ते यमुनेच्या किनाऱ्यावर आले. सूर्य मध्यावर आला होता आणि त्यावेळी कालिंदीच्या तीरावर एक सुंदरी तप करत होती. श्रीकृष्णाने तिला पाहिलं आणि त्याने अर्जुनाला सांगितलं की तू पहिलं तीरावर जा आणि ती सुंदरी कोण आहे ते तिला विचार आणि मला येऊन सांग. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुन पहिलं तीरावर गेला आणि त्याने त्या सुंदरीला विचारलं, तू कोण आहेस आणि तू इथे तप का करते आहेस? त्या सुंदरीने अर्जुनाला उत्तर दिलं की मी सूर्यकन्या आहे आणि मी कालियाचं मर्दन करणारा श्रीकृष्ण माझा पती व्हावा म्हणून तप करते आहे. अर्जुनाने तिला सांगितलं की तुझं तप फळाला आलं आहे असं समज, कारण माझ्याबरोबर स्वतः श्रीकृष्ण आला आहे. अर्जुनाचं बोलणं ऐकून ती सूर्यकन्या आनंदित झाली आणि ती अर्जुनाला म्हणाली की तुझं बोलणं मला अमृतापेक्षा गोड वाटतं आहे. तू आता लवकर माझी आणि श्रीकृष्णाची भेट घडव. अर्जुन तसाच श्रीकृष्णाजवळ आला आणि त्याने सूर्यकन्येचं वर्तमान श्रीकृष्णाला सांगितलं. श्रीकृष्ण हसला आणि त्याने आपला रथ कालिंदीजवळ नेला. सूर्यकन्या कालिंदीने श्रीकृष्णाला पाहिलं आणि तिच्या मनात श्रीकृष्णाचं जे रूप ठसलं होतं त्याच रूपात तो तिच्यासमोर उभा होता. तिने दिव्य माळ हातात घेऊन ती श्रीकृष्णाच्या गळ्यात घालून त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. श्रीकृष्णाने तिला आलिंगन दिलं आणि तिला आपल्या रथात बसवून तो द्वारकेत आला. मुहूर्त पाहून तिच्याशी यथाविधी विवाह केला. अवंतीचा राजा मित्रविंद याला वसुदेवाची भगिनी सात्वती दिली होती. या दोघांची कन्या मित्रविंदा ही अतिशय रूपवान होती. तिने मनोमन श्रीकृष्णाला वरलं होतं. तिला जेव्हा कळलं की आपला पिता आपला विवाह करणार आहे आणि तो आपल्यासाठी वर शोधत आहे तेव्हा तिने आपल्या पित्याला सांगितलं की मी कृष्णाशिवाय कोणाशीही विवाह करणार नाही. आपल्या मुलीचे मनोरथ ऐकून राजाला आनंद झाला. पण मित्रविंद राजाचे 4 पुत्र मात्र फार दुष्ट होते आणि त्यांना आपल्या बहिणीची ती इच्छा अजिबात आवडली नाही. त्यांनी सगळ्या राजांना आपल्या सभेमध्ये बोलवलं आणि मित्रविंदाला सांगितलं
की ह्या राजांमधील जो भूपाळ तुला आवडेल त्याला तू माळ घाल. त्यावेळी मित्रविंदांनी मनोमन प्रार्थना केली की श्यामसुंदरा, तू जर लगेचच आला नाहीस तर मी माझा देह त्यागीन. सर्वांतरात्मा श्रीकृष्णाला ती आर्त हाक ऐकू आली आणि तो रथारूढ होऊन आणि आपला दळभार घेऊन अवंती नगरीजवळ आला. श्रीकृष्ण अवंती नगरीजवळ आला आहे हे वृत्त त्या सभेमध्ये पोचलं आणि तिथे असलेले सर्व राजे भयभीत झाले. श्रीकृष्ण सभेमध्ये आला. मित्रविंदा हातात वरमाळा घेऊन उभी होती. श्रीकृष्णाला पाहताच तिने ती माळ श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली. श्रीकृष्णाने नवऱ्या मुलीला उचललं आणि आपल्या रथातून तो द्वारकेकडे निघाला. त्याच्या मागोमाग त्याचा दळभारही द्वारकेकडे निघाला. अवंतीमध्ये एकच हाहाकार झाला. सगळे राजे आणि मित्रविंद राजाचे 4 पुत्र यांनी श्रीकृष्णाबरोबर घनघोर युद्ध केलं. पण श्रीकृष्णाने त्या सगळ्यांचा पराभव केला आणि श्रीकृष्ण मित्रविंदेला घेऊन द्वारकेत आला. मग श्रीकृष्णाने तिच्याबरोबर यथाविधी विवाह केला. यज्ञजित नावाच्या एका राजाची कन्या याज्ञजिती ही अतिशय सुंदर होती. अनेक राजे तिला मागणी घालत होते, पण यज्ञजिताने ठरवलं होतं की ह्या पृथ्वीवर जो बलाढ्य राजा असेल त्यालाच मी माझी कन्या देईल. त्यांनी एक अद्भुत पण केला. भयंकर अशा 7 वृषभांना जो एकाच वेळी ताब्यात आणून त्यांना वेसण घालेल त्याच्या हाती मी माझी कन्या देईन. तो पण जिंकण्यासाठी देशोदेशीचे राजे आले. त्यामध्ये कर्ण, दुर्योधन हेही होते. तो पण पूर्ण करण्याचं सामर्थ्य कोणातही नसल्यामुळे सगळेजण मूक होते. श्रीकृष्ण आपल्या दळभारासह तिथे आला आणि पण काय आहे तेही त्याला कळलं. मग त्याने तो पण सर्वांच्या देखत सिद्धीला नेला. त्याने त्या 7 वृषभांची नाकं टोचून त्यांना एकदमच वेसण घातली. श्रीकृष्णाचा तो पराक्रम पाहून सगळ्यांनी त्याचा जय जयकार केला. याज्ञजितीने श्रीकृष्णाला वरमाळ घातली. पण जे दुष्ट राजे होते ते खवळले आणि त्यांनी श्रीकृष्णाबरोबर युद्ध आरंभलं. श्रीकृष्णाने त्या सर्वांचा पराभव केला आणि मग याज्ञजितीचं यथाविधी पाणीग्रहण केलं. याज्ञजिताने त्याला अपार आंदणं दिली आणि त्याची सन्मानाने बोळवण केली. याज्ञजितीला घेऊन श्रीकृष्ण द्वारकेत आला आणि त्यानंतर मद्ररायाची कन्या मद्रावती हिच्याबरोबर श्रीकृष्णाने विवाह केला. लक्ष्मणसेन राजाची कन्या लक्ष्मणा ही श्रेष्ठ स्त्री होती. तिच्यासाठी लक्ष्मणसेनेने अतिशय दुर्धर असा पण केला होता. अखंड फिरणाऱ्या मत्स्ययंत्रातील मत्स्याचा डावा डोळा जो कोणी खाली ठेवलेल्या उदक पात्रातील उदकात पाहून भेदेल त्यालाच लक्ष्मणा वरेल असं पण होता. डोळा भेदण्यासाठी 3 बाणांची मर्यादा घातली होती. त्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले होते. दुर्योधन, कर्णादी, शाल्ववीर आले होते आणि पार्थवीरही आपलं सैन्य घेऊन आला होता. मत्स्यभेदासाठी जे प्रचंड धनुष्य ठेवलं होतं ते शिवधनुष्याप्रमाणे प्रचंड होतं. ते कोणालाही उचलता येत नव्हतं. मग मत्स्यभेद तर दूरची गोष्ट होती. सगळे राजे तटस्थ बसले होते. वीर कर्ण उठला आणि त्याने आपलं संपूर्ण बळ वेचून धनुष्याला दोरी लावली. नाना प्रकारांनी प्रयत्न करूनही खाली ठेवलेल्या पाण्यात पाहून त्याला वर फिरणाऱ्या मत्स्याचा डोळा भेदता आला नाही. तो आपल्या जागेवर जाऊन बसला. सगळी सभा तटस्थ होती आणि लक्ष्मणा हातात वरमाला घेऊन उभी होती. तिचं लक्ष श्रीकृष्णाकडे गेलं आणि ती मनोमन श्रीकृष्णाची प्रार्थना करत होती. तिचं मनोगत जाणून श्रीकृष्ण उठला आणि त्यांनी धनुष्यबाण उचलला आणि क्षणातच मत्स्यनयन भेदला. एकच जय जयकार झाला. लक्ष्मणाने श्रीकृष्णाला वरमाळा घातली. 4 दिवस विवाह सोहळा चालला. लक्ष्मण सेनाने श्रीकृष्णाला 2 लक्ष घोडे, 1 लक्ष रथ, 10,000 हत्ती हे सारं आंदण म्हणून दिलं. श्रीकृष्ण लक्ष्मणाला घेऊन द्वारकेत आला. श्रीकृष्णाने रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, मद्रावती, लक्ष्मणा ह्या अष्टनायिका वरल्या होत्या आणि तो ह्या अष्टनायिकांसमवेत द्वारकेमध्ये नांदत होता. एके दिवशी अकस्मात नारद मुनी श्रीकृष्णाच्या सुधर्म सभेमध्ये आले. नारदांना पाहून श्रीकृष्ण उठून उभा राहिला आणि त्यांनी व्यास, वाल्मिकी यांचे गुरु असलेल्या नारदांची षोडशोपचाराने पूजा केली. नारदांनी त्यावेळी स्वर्गातून पारिजातकाची फुलं आणली होती आणि त्याचा सुगंध संपूर्ण द्वारका नगरीत पसरला होता. 14 रत्नांपैकी एक असा पारिजातक क्षीराब्दीमधून निघाला होता आणि तो इंद्राने स्वर्गामध्ये जोपासला होता. त्याची फुलं कधीही सुकत नसत आणि भूमंडळावर ती दुर्लभ होती.
अशी ती पारिजातकाची फुलं नारदांनी श्रीकृष्णाला दिली. सभा संपल्यावर श्रीकृष्ण ती फुलं घेऊन रुक्मिणीच्या सदनी गेला. हस्तिदंताच्या झोपाळ्यावर बसून श्रीकृष्णाने रुक्मिणीला बोलवलं आणि ती फुलं रुक्मिणीला दिली. रुक्मिणीला खूप आनंद झाला. पण ही वार्ता सत्यभामेच्या कानावर गेली. ती वार्ता ऐकून सत्यभामा रागवली. तिचा मुखचंद्रमा लाल झाला आणि तिच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. तिने आपले सर्व अलंकार काढून टाकले, केस मोकळे सोडले. खेदामुळे विव्वल झालेल्या सत्यभामेला घाम फुटला आणि तिचं सर्वांग ओलं झालं. सुंदराचा मंचक सोडून ती जमिनीवर निजली. रागावल्यामुळे तिचा श्वासोश्वास जलद चालला होता. तिच्या नयनातून अश्रुधारा वाहत होत्या. तिने सगळं सोडून दिलं. तिने आपल्या सख्यांना सांगितलं की त्या चित्तचोराला माझ्या मंदिरात प्रवेश करू देऊ नका. माझा प्राण गेला तरी त्याला माझ्या शरीराला स्पर्श करू देऊ नका. त्याचं हृदय परम कठीण आहे आणि तो परम नाटकी आहे. तो माझ्या सवतीचा प्रियकर आहे. त्याचा स्पर्श मला अजिबात सोसणार नाही. सत्यभामा आपल्यावर रागवली आहे हे वर्तमान श्रीकृष्णाला कळलं आणि तो लगेचच तिच्या मंदिरात गेला. त्याने तिच्या दास्यांना हस्तसंकेत करून सांगितलं की तुम्ही काही बोलू नका. मग जमिनीवर झोपलेल्या सत्यभामेचं शिर श्रीकृष्णाने आपल्या मांडीवर घेतलं आणि तो सत्यभामेला म्हणाला की माझी राणी आज कोणत्या रागामुळे भूमीवर निजली आहे ते मला कळत नाही. तुझा मुखचंद्र उतरला आहे आणि तुझे केस भूमीवर पसरले आहेत. तुझ्या कपाळावरची कस्तुरी घामामुळे वाहून गेली आहे. डोळ्यातलं काजळ ओघळल्यामुळे तुझा मुखचंद्रमा काळा झाला आहे. आमच्यावर रुसलेली आमची राणी डोळे उघडून आमच्याकडे पाहतही नाही. असा कोणता खेद तिच्या मनात आहे हेच मला कळत नाही. सामान्य नवऱ्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या नवरीची समजूत काढत होता. त्याने आपल्या पितांबराने तिचे डोळे पुसले. तेव्हा सत्यभामा म्हणाली की तुमचं माझ्यावर प्रेम आहे तरीही तुम्ही ती पारिजातकाची फुलं तिला का दिलीत. सत्यभामेचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला की अगं, नारदांनी फुलं आणून दिली, ती देऊन मी तिचं समाधान केलं. पण तुझी हौस पुरवण्यासाठी मी पारिजातकाचा वृक्षच तुझ्या अंगणात लावेन. मग श्रीकृष्णाने तिला उठवलं आणि आपल्या मांडीवर बसून तिची समजूत काढली. मग श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने तिला सजवलं. तिला नवीन आभूषणं दिली. तिचं मुख धुवून स्वतःच्या हाताने तिच्या कपाळावर कुंकू लावलं. नंतर एकदा स्वतः इंद्र श्रीकृष्णाकडे गारणं घेऊन आला. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं की नरकासुराने माझा मुकुट पळवून नेला आहे. त्यांनी आदिती मातेची कुंडलं नेली आहेत आणि त्यामुळे शशीचंद्रही झाकोळले आहेत. भूमिपुत्र नरकासुराजवळ असंख्य दैत्यभार आहे. तो देवांची सगळी पदं हिरावून घेण्याची इच्छा करत आहे. आता तुझ्याशिवाय आणखी कोणाला शरण जावं. इंद्राचं बोलणं ऐकून सत्यभामापती सैन्य घेऊन सिद्ध झाला. चतुरंग दळाच्या युद्ध नौपती वाजू लागल्या आणि पृथ्वी थरारू लागली. त्यावेळी सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली की मीही तुमच्याबरोबर हे युद्ध पाहायला येते. श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाला की रण पाहिल्यावर महावीरही मूर्छा येऊन पडतात. तुला थंड हवा सोसणार नाही आणि बाणांचा कल्लोळ म्हणजे मंजूळ गायन नसतो. रणांगणात तोफा आग ओकतात, ती उष्णताही तुला सहन होणार नाही. त्यावर सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली की प्रतापशूर असे तुम्ही माझ्याबरोबर असताना मला भीती कशी वाटेल. श्रीकृष्णाने मनात विचार केला की हिला जर आपण बरोबर नेलं नाही तर ती परत रुसून बसेल आणि स्त्रीशी युद्ध केल्याशिवाय भौमासुराला मरण नाही हे भविष्यही आपल्याला माहीत आहे. आपण सत्यभामेला आपल्याबरोबर नेणंच योग्य होईल. मग श्रीकृष्ण गरुडावर आरूढ झाला आणि त्याने आपल्या मागे सत्यभामेला बसवलं. श्रीकृष्ण आपल्या दळभारासमवेत दैत्यपुरीजवळ आला. त्या दैत्यपुरीभोवती गगनाला भिडणारे 7 दुर्ग होते, 7 खंदक होते आणि त्यातल्या पाण्याचा ठाव लागत नव्हता. त्या नरकासुराने 16 सहस्र नारींना त्यांच्याशी विवाह करण्याच्या इच्छेने बंदी करून ठेवलं होतं. श्रीकृष्णाने आपल्या सैन्यासह त्या दैत्यपुरीला वेढा घातला. इंद्राचा कैवारी यादवेंद्र आपल्याबरोबर युद्ध करण्याच्या हेतूने आला आहे हे नरकासुराला कळलं. त्यांनी आपल्या सैन्याला आज्ञा देताच सेनेचा सागर बाहेर लोटला. रणवाद्यांचा महागजर झाला. 7ही दुर्गांमधून तोफा आग ओकू लागल्या. पायदळावर पायदळ लोटलं, घोडदळाला घोडदळ भिडलं, रथांना रथ भिडले आणि कल्पांत आल्याप्रमाणे युद्ध सुरू झालं. युद्धभूमीवर रक्ताचे पाट वाहू लागले. यादववीरांच्या मारापुढे दैत्यभाराने कच खाल्ली आहे हे पाहून नरकासूर प्रचंड सैन्य घेऊन पुढे सरसावला. त्याने पावसासारखा बाणांचा मारा केला.
त्यामुळे यादव त्रासले आहेत हे पाहून श्रीरंगानेही अतिवेगाने शारंग चढवलं. त्यावेळी सत्यभामा त्याला म्हणाली की माझ्याकडे धनुष्यबाण द्या, मी थोडा वेळ त्या नरकासुराबरोबर युद्ध करते. श्रीकृष्णाने धनुष्यबाण सत्यभामेच्या हातात दिलं. सत्यभामेने भाता पाठीशी बांधला आणि तिने धनुष्य आकर्ण ओढून बाणावर बाण सोडायला सुरुवात केली. तिचे ते बाणावर बाण सोडणं पाहून वीर आश्चर्य करू लागले. नरकासुरही आश्चर्यचकित झाला आणि तो म्हणाला की मी स्त्रीवर शस्त्र उचलणार नाही, तसं केलं तर मला महावीर कोण म्हणेल. मग त्याने आपला रथ श्रीकृष्णाच्या रथासमोर आणला आणि श्रीकृष्णाला म्हणाला की तो मोठा रणधीर आहेस आणि तू युद्ध करण्यासाठी स्त्रीला समोर केलंस, हे तुला शोभतं का. नरकासुराने अग्निस्त्र सोडलं. ते पाहून ऋषिकेशाने सत्यभामेला मागे केलं आणि तो पुढे झाला आणि त्यांनी अग्निअस्त्राचं निवारण करण्यासाठी पर्जन्यास्त्र सोडलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून नरकासुराने वातास्त्र सोडलं. त्यामुळे पर्जन्य मेघ विरून गेले आणि त्या वाऱ्यामुळे यादव दळ उडू लागलं. त्या वातास्त्राचं निवारण करण्यासाठी श्रीकृष्णाने पर्वतास्त्र योजलं. त्यामुळे वारा कोंडला गेला आणि तो पर्वत नरकासुराच्या सैन्यावर पडतो आहे हे पाहून नरकासुराने वज्रास्त्राचा जप केला. त्यामुळे पर्वताचे तुकडे तुकडे झाले. मग मात्र श्रीकृष्णाने आपलं अमोघ अस्त्र सुदर्शन चक्र नरकासुरावर सोडलं. सहस्र सूर्याचं तेज असलेल्या त्या चक्राने नरकासुराचं शिर छेदलं आणि ते श्रीकृष्णाच्या हातावर येऊन परत विराजमान झालं. आश्विन महिन्याच्या चतुर्थीला तिसऱ्या प्रहरात चंद्रोदय होत असताना नरकासुराला श्रीकृष्णाच्या हातून मुक्ती मिळाली. त्यावेळी श्रीकृष्णाने नरकासुराला वर दिला की ह्या मंगल समयी जो नर मंगल स्नान करणार नाही तो परमदरिद्री आणि दुराचारी होईल. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या नगरात प्राग्ज्योतिषपुरात प्रवेश केला. त्याने तिथे विलक्षण तेजस्वी असा मणिपूर पर्वत पाहिला. त्यावर रत्नखचित सदनं होती आणि तिथे 16 सहस्र एकशत सुंदर गोपी होत्या. त्यांनी श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्या म्हणाल्या की कोटी कामदेव ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत असा हा देखणा चक्रपाणी आम्हाला वर म्हणून लाभला तर आमच्या पुण्याला पार उरणार नाही. श्रीकृष्णाला पाहून त्या नारी सद्गदित झाल्या. त्यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या की तूच आमचा उद्धार कर. श्रीकृष्णाने त्यांना अभय दिलं आणि मग त्यांच्यासाठी 16 सहस्र एकशत दिव्य रथ मागवले. त्या रथामध्ये गोपिकांना बसवून त्यांना द्वारकेमध्ये पाठवलं. त्यांच्याबरोबर समस्त सैन्य आणि अक्रूर, उद्धव आणि बलराम यांना पाठवलं. श्रीकृष्ण प्राग्ज्योतिषपुरी राहिला तेव्हा नरकासुराची पत्नी आपल्या मुलाला घेऊन त्याला शरण आली. तिने आदितीची कुंडलं आणि इंद्राचा मुकुट श्रीकृष्णासमोर आणून ठेवला. नरकासुराच्या पुत्रांनी भगदत्तांनीही श्रीकृष्णाला नमस्कार केला. श्रीकृष्णाने नरकासुराचं राज्य त्या मुलाला दिलं. त्याला राज्याभिषेक केला. कुंडल आणि मुकुट घेऊन श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर आरूढ झाला आणि इंद्रलोकी गेला. त्याने तो मुकुट कुंडल इंद्राला दिली. इंद्राने मग नाना अलंकारांनी श्रीकृष्णाची पूजा केली. श्रीकृष्ण द्वारकेला परत येताना निघाला तेव्हा त्यांनी इंद्राचे नयनरम्य असं नंदनवन आणि दिव्य असा पारिजातकाचा वृक्ष पाहिला. श्रीकृष्णाने तो वृक्ष मुळासकट उपटला आणि तो बरोबर घेऊन गरुडावर आरूढ झाला. ते पाहून नंदनवनच्या राक्षसांनी एकच ओरडा केला आणि त्यांनी ही गोष्ट इंद्राला जाऊन सांगितली. ते ऐकल्यावर अज्ञानी इंद्र म्हणाला, यारे तस्करा, थांब, तू माझा वृक्ष चोरून नेतो आहेस. इंद्राचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण परत फिरला आणि त्यांनी आपल्या धनुष्यावर बाण चढवला. इतक्यात बृहस्पती इंद्राला म्हणाले की हा श्रीपती अभंग आहे, याच्याशी युद्ध करण्यास तू पुरा पडणार नाहीस. हा परमपुरुष नारायण आहे, तो क्षणात सारं ब्रह्मांड भस्मसात करून टाकेल. ते ऐकून इंद्राने श्रीकृष्णाला नमस्कार घातला. इंद्र परतल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत आला. त्याने सत्यभामेच्या अंगणात तो दिव्य पारिजातक लावला. सत्यभामेच्या दारात पारिजातकाचा वृक्ष आणि घरात सीमंतक मणी होता. त्यामुळे सत्यभामेला गर्व झाला. पुरुषार्थ गाजवून आलेला श्रीकृष्ण मग रुक्मिणीच्या घरी गेला. तिने त्याची षोडश उपचाराने पूजा केली. मग ती श्रीकृष्णाला म्हणाली की तिच्या दारात तुम्ही पारिजातकाचा वृक्ष लावलात आणि मला मात्र एक पुष्प आणून दिलं. त्यावर श्रीकृष्णाने तिला सांगितलं की तुला वृक्ष देण्याची गरजच नाही, तुझ्या दारात स्वर्गीय फुलांचा सडा पडेल. रुक्मिणीला वर देऊन मग श्रीकृष्णाने 16 सहस्र एकशत सुवर्णाची सदनं निर्माण केली. मग सुलग्न पाहून श्रीकृष्णाने 16,100 रूपं घेऊन
त्या 16,100 स्त्रियांबरोबर एकाच घटकेत विवाह केला. 16,001 घरामध्ये तितकेच वसुदेव, देवकी, बलराम, उग्रसेन आणि सुभद्रा नारी होत्या. तितकेच यादवांचे भार होते आणि तितकीच ऋषी मंडळी होती. ही सगळी रूपं पूर्णावतारी श्रीकृष्णांनीच धारण केली होती. त्याने वैकुंठाची सारी संपत्ती द्वारकेत आणली. श्रीकृष्णाचे हे अद्भुत कर्तव्य पाहण्यासाठी सनक, सनंद, सनतकुमार, नारद, विरिंची, रुद्र आणि इंद्र हे सारे वारंवार द्वारकेत येत होते. श्रीकृष्णाचे ते 16,100 विवाह एकाच वेळी संपन्न झाले. त्या 16,100 नारी म्हणजे वेदश्रुती होत्या. निर्गुणाचं वर्णन करून थकलेल्या त्या श्रुती श्रीकृष्णाचं सगुण रूप पाहण्यासाठी आल्या होत्या. त्या सर्वांच्या घरी जगज्जीवन एकाच वेळेला असे, पण त्याचं मुख्य स्वरूप मात्र रुक्मिणीशिवाय कोणाजवळ नसे. 16,001 स्त्रियांबरोबर विवाह करूनही श्रीकृष्ण एकपत्नीव्रती होता. कवी श्रीधर म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ म्हणजे मलय पर्वत आहे आणि तिथला दिव्य सुगंधाचं सेवन हरिभक्त करत आहेत. इथे हरिविजय ग्रंथाचा 26वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 27. 26व्या अध्यायात आपण पाहिलं की श्रीकृष्ण नरकासुराचा वध करतो आणि त्याने बंदी करून ठेवलेल्या 16,100 स्त्रियांशी तो एकाच वेळी 16,100 रुपये घेऊन विवाह करतो. एकदा रुक्मिणीच्या सदनात या 16,100 स्त्रिया आणि रुक्मिणी, सत्यभामादी 8 स्त्रिया अशा 16,108 स्त्रिया एकत्र जमतात. त्यामध्ये श्रेष्ठासनावर रुक्मिणी बसली होती. त्यावेळी सत्यभामा म्हणाली की श्रीकृष्ण माझ्या सदनी रोज रात्री येतात आणि त्यांची माझ्यावरच सगळ्यात जास्त प्रीती आहे. श्रीकृष्णाने माझ्याच दारात पारिजातक लावला आहे आणि ते सगळ्या गोष्टी मलाच एकटीला सांगतात. त्यावर श्रीकृष्णाची दुसरी पत्नी म्हणते की तू तर खोटं बोलते आहेस, कारण श्रीकृष्णाची खरी प्रीती माझ्यावरच आहे आणि त्यांनी स्वतःच्या मुखातलं तांबूल मला स्वतःच्या हाताने दिलं. ते माझ्याशी सूर्योदय होईपर्यंत गप्पा मारत बसले होते आणि त्यांनी हे अलंकार मला कालच स्वतःच्या हाताने घातले आहेत. तिचं बोलणं ऐकून तिसरी एकजण म्हणते की तुम्ही दोघीही संपूर्णपणे खोटं बोलत आहात, कारण काल रात्री श्रीहरीच्या मांडीवर शिर ठेवून मी निजले होते. श्रीकृष्णाने ज्या 16,108 स्त्रियांशी विवाह केला होता त्या सगळ्यांजवळ श्रीकृष्ण होता आणि त्यामुळे सगळ्यांना दुसरी जे सांगते आहे ते खोटं सांगते आहे असं वाटत होतं. काल रात्री श्रीकृष्ण माझ्याबरोबरच होता आणि त्याने माझ्यासाठी काय केलं, तो माझ्याशी काय बोलला, हे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगत होती. अनेक शास्त्र आणि त्यांची अनेक मतं असतात. मीमांसा, उपासना, योग, याग, न्याय अशी नाना शास्त्र आहेत. कोणाला इंद्र थोर वाटतो तर कोणाला महेश्वर मोठा वाटतो. त्या 16,000 स्त्रिया एकमेकींना खोडून काढण्याकरता बोलत होत्या, पण त्यांच्यामध्ये रुक्मिणी श्रेष्ठपणे बोलत होती. ती तर आदिमाया होती. ती पुराण पुरुषाची ज्ञानकळा होती. ती त्या सगळ्यांना म्हणाली की तुम्ही व्यर्थ भांडाभांडी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या सदनात एकच चक्रपाणी वास करत असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक गटामध्ये असलेलं अवकाश हे एकच असतं, त्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकीच्या मंदिरात असणारा श्रीहरी एकच असतो. तो सर्व व्यापक आहे. रुक्मिणीचं बोलणं सगळ्यांनी तन्मयतेने ऐकलं आणि त्या सगळ्या जणींचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतर सत्यभामा रुक्मिणीला म्हणाली की जर तुला माझ्या आधी पुत्र झाला तर मी तुला वेणी देईन आणि जर मला आधी पुत्र झाला तर तू मला वेणी दे. सत्यभामेचं बोलणं ऐकून रुक्मिणी फक्त हसली. मग तिने सगळ्यांना निरोपाचे विडे दिले आणि वस्त्र दिली. सगळ्याजणी आपापल्या सदनी गेल्या. त्यावेळी नारद द्वारकेत आले होते आणि त्यांनी मनात विचार केला की श्रीकृष्णाच्या ह्या अनेक स्त्रियांमध्ये सगळ्यात ज्ञानी स्त्री कोण आहे ते आपण पाहूया. मग नारद त्या सगळ्यांच्या सदनी गेले आणि त्या सगळ्यांना विचारलं की तुझं मन परपुरुषावर जडलं आहे का. प्रत्येकीने नारदांना सांगितलं की श्रीकृष्णाशिवाय कोणालाही आम्ही जाणत नाही. सत्यभामेसकट सगळ्यांकडे नारद गेले, पण त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ न जाणताच सगळ्यांनी उत्तरं दिली. सगळ्यात शेवटी नारद रुक्मिणीच्या मंदिरात गेले. नारदांना पाहताच रुक्मिणीने त्यांची षोडशोपचाराने पूजा केली. मग नारदाने रुक्मिणीलाही तोच प्रश्न विचारला. त्यावर रुक्मिणीने उत्तर दिलं की परपुरुषाशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही. मी परपुरुषाचं चिंतन केलं नाही तर माझं जीणं व्यर्थ होईल. जो चारही वाचांहून पर, जो वेदशास्त्रांनाही कळत नाही, तोच यादवेंद्र माझा परात्पर आहे. रुक्मिणीचं उत्तर ऐकून नारद सुखावले. त्याने रुक्मिणीला वंदन केलं आणि ते म्हणाले
की तूच हरीची ज्ञानकळा आहेस. तुझी लीला अगम्य आहे. नारदाने रुक्मिणीची स्तुती केली आणि ते स्वर्गात निघून गेले. सगळ्या सभांचं विसर्जन करून श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात आला. श्रीकृष्ण आपल्या मंदिरात आला आहे हे कळताच मूळ पेठवासिनी रुक्मिणी तत्परतेने समोर आली. तिने त्याला नमस्कार केला आणि त्याच्यावरून निंबलोण उतरलं. मग तिने त्याला विलास सभेत नेलं आणि झोपाळ्यावर बसवलं. रुक्मिणीच्या सेवकाने तिला पूजा सामग्री आणून दिली आणि मग तिने यादवेंद्राची पूजा केली. मग रुक्मिणी सुहास्य वदनाने हरीला म्हणाली की मी तुमच्या योग्यतेची नाही. तुमची सेवा कशी करावी हे मला कळत नाही. जगन्नाथा, तुमचं रूप सर्वांपेक्षा विशेष आहे आणि मी रूपहीन आहे. तुमचंही माझ्यावर मन नाही. तरुण गोपींना तुम्ही भोग द्या. मी जरी तुमची पट्टराणी असले तरी मी नावाचीच पट्टराणी आहे. वरकड गोपिका जशा तुम्हाला आवडतात तशी मी तुम्हाला आवडत नाही. रुक्मिणीच्या या बोलण्यावर श्रीकृष्णाने मंद हास्य केलं आणि तो रुक्मिणीला म्हणाला की तू असं का म्हणतेस? तुझ्यापेक्षा सुंदर कोण आहे? ज्याचं भाग्य उजळतं त्याच्याकडे तुझं लक्ष जातं. तुझ्या रूपावर पृथ्वीवरचे अनेक राजे भुलले होते. माझ्या बालपणात मी काय काय केलं होतं ते तू ऐकलं असेलच. आम्ही रानवट गोपाळ आहोत. सगळे राजे आम्हाला हसतात. माझ्याजवळ सिंहासन नाही, छत्र नाही, कुळ, धर्म, कर्मस्थिती यापैकी काही माझ्या अंगी नाही. माझ्या अंगी पुरुषार्थ तरी कुठे आहे? दैवयोगाने मुचकुंद विवरात गेलो आणि कालयवनाचा नाश झाला. धर्माच्या घरी मी उष्टे काढले. मी पार्थाचा सारथी आहे हे सांगणं फार काही मोठेपणाचं नाही. माझ्याजवळ कोणतंही वाहन नाही म्हणून मी पक्ष्यांवर बसतो आणि अंथरूण नाही म्हणून मी सर्पावर झोपतो. श्रीकृष्णाचं असं बोलणं ऐकून रुक्मिणी गहिवरली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकृष्णाच्या शब्दांमुळे रुक्मिणी घायाळ झाली आणि तिला मूर्छा आली. तिचे प्राण व्याकुळ झाले. रुक्मिणीची अवस्था पाहून श्रीकृष्ण झोपाळ्यावरून खाली उतरला आणि त्याने रुक्मिणीला आपल्या हृदयाशी धरलं. श्रीहरी तिला म्हणाला की अगं, मी तुझी चेष्टा केली. तूच खरी लावण्यखणी आहेस. तुझ्याशिवाय मला एक क्षणभरही करमत नाही. तू मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेस. तू शृंगार रसाच्या सरोवरातील हंसी आहेस आणि तू या सृष्टीचा उदय करणारी चाफेकळी आहेस. तू आता तुझे डोळे उघड. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला कडेवर घेऊन तिला झोपाळ्यावर निजवलं. तिला वारा घातला आणि म्हणाला की मी काय म्हणतो ते ऐक. मग रुक्मिणीने आपले नेत्र उघडले आणि तिने श्रीकृष्णाचे पाय धरले. मग श्रीकृष्ण तिला म्हणाला की वसुदेव आणि देवकी यांची आण घेऊन मी तुला सांगतो की तू मला सर्वार्थाने आवडतेस. तुझं मन पूर्णपणे माझ्या ठिकाणी आहे म्हणूनच तू सुदैवाला माझ्याकडे पाठवलंस आणि तुझं पत्र मिळताच मी कौंडण्यपुरी आलो. श्रीकृष्णाने अनेक दाखले देऊन रुक्मिणीचं मन रिझवलं. मग पूर्ण एकांत आहे हे पाहून रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणाली की पुत्र संतान नाही त्यामुळे माझं सदन उदास भासतं. ज्याच्या उदरी पुत्र नाही त्याचा संसार व्यर्थ असतो, त्याला गती मिळत नाही असं शास्त्रात सांगितलं आहे. मदनासारखा परमचतुर आणि सुंदर पुत्र व्हावा असं मला वाटतं. तो प्रतापशूर असावा आणि मात्यापित्यांच्या वचनात असावा. सर्व गुणसंपन्न असा पुत्र मला व्हावा आणि त्याची त्रिभुवनात कीर्ती होईल आणि याची जननी धन्य आहे असं म्हटलं जाईल. स्त्रीलंपट आणि दुराचारी पुत्र मला नको. रुक्मिणीची ती पुत्रप्राप्तीची इच्छा ऐकून श्रीकृष्ण अनुष्ठान करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला. 1 संवत्सरपर्यंत त्यांनी निराहार तप केलं. त्यांनी शंकराची आराधना केली. त्याच्या त्या तपामुळे कर्पूर गौर शंकर प्रसन्न झाला आणि त्यांनी श्रीहरीला सांगितलं की तुझ्या मनातलं वर माग हे रुक्मिणीवरा. तो कोणत्या कारणासाठी हे अनुष्ठान केलंस? त्यावर श्रीकृष्णाने शंकराची अनेक विशेषणांनी स्तुती केली आणि म्हणाला की मला मदनासारखा पुत्र दे. श्रीकृष्णाचं मागणं ऐकून कैलासराज म्हणाला की मी पूर्वी ज्या मदनाला दग्ध केलं होतं तो मदन तुझ्या उदरी प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल. पूर्वी दक्षाच्या यज्ञात पार्वतीचा अपमान झाला म्हणून तिने आपल्या देहाचं समर्पण केलं होतं. त्यावेळी शंकराने दक्षाला मारलं आणि तो निस्संग होऊन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेला. त्यानंतर पार्वती हिमालयाच्या पोटी जन्माला आली. तिने शंकराची आराधना आरंभली होती. नारदाने हिमाद्रीपतीला सांगितलं की तुझी मुलगी तू शिवाला दे. नारदाचं सांगणं हिमाद्रीने मानलं आणि त्याने शिवगौरी यांचा विवाह केला. त्यानंतर तारकासूर नावाचा दैत्य खूप मातला. सगळ्या देवांनी विचार केला की या तारकासुराचा संहार कोण करणार. बृहस्पतीने सांगितलं की शिवाला जो मुलगा होईल त्याच्या हाताने हा मृत्यू पावेल.
त्यावेळी शंकर व्रतस्थ होता. तो कामाचा त्याग करून तप करत होता. त्याच्या मनात काम कसा उद्भवेल आणि त्याला पुत्र कसा होईल अशी चिंता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. मग देवांनी मदनाला सांगितलं की तूच आता शंकराच्या मनात काम निर्माण कर. शिव जिथे तप करत होता ते वन वसंताने शृंगारलं. मग पार्वती मदनासह हिमाचलावर गेली. ती शंकराच्या जवळ जाऊन उभी राहिली. शंकराच्या मनात मदन शिरला आणि त्याने त्याच्या ध्यानात अडथळा आणला. त्यामुळे शंकर रागवला आणि त्याने त्याचा तिसरा नेत्र उघडून मदनाला भस्म केलं. मग शंकराने विचार केला की हा मदन देवांच्या सांगण्यावरून आणि त्यांचं काम व्हावं म्हणून इथे आला होता. मी व्यर्थ त्याला जाळलं. मदनाला शंकरांनी भस्मसात केलं आहे हे कळल्यावर रती तिथे धावून आली आणि ती शिवापुढे शोक करू लागली. त्यावेळी शिवाने तिला सांगितलं की श्रीकृष्णाच्या पोटी तुझ्या पतीचा जन्म होईल. पतिविरहामुळे व्याकुळ झालेली ती रती अरण्यातून शोक करत चालली असता शंभर नावाच्या दैत्याने तिला पाहिलं आणि तिला त्यांनी आपली कन्या म्हणून आपल्या घरी नेलं. रती शंभराच्या घरी स्वयंपाक करत असे आणि शंभर तिला आपल्या कन्येप्रमाणे मानत असे. शंकराकडून वर मिळाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत परत आला आणि काही काळानंतर रुक्मिणीला गर्भ राहिला. 9 मास पूर्ण झाले आणि रुक्मिणी प्रसूत झाली. तिच्या पोटी मदनाने जन्म घेतला. पुत्र जन्माला आला म्हणून वाद्यघोष करून दानधर्म करण्यात आला. 5व्या दिवशी देवीचा नवस फेडण्यासाठी श्रीकृष्ण यादवांसह शक्तिवनात गेला. त्यावेळी नारद सत्यभामेच्या मंदिरी गेला. तिने सर्व समाचार नारदांना सांगितला. ती म्हणाली की रुक्मिणीला पुत्र झाल्यामुळे माझ्या वेणीचं पण माझ्यावरच उलटलं आहे. आता कसं करावं? त्यावर नारद हसले आणि रुक्मिणीला म्हणाले की शंभर नावाचे दैत्य हा मदनाचा शत्रू आहे. हे वर्तमान मी त्याला सांगतो. मग नारदांनी ते वर्तमान शंभराला जाऊन सांगितलं. तुझा मृत्यू द्वारकेमध्ये जन्माला आला आहे. तो लहान आहे, तोपर्यंत त्याला मारलं तर ते योग्य होईल. शंभर गुप्त रूपाने रुक्मिणीच्या मंदिरात आला आणि त्यांनी बाळ उचलून नेलं आणि त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं. रुक्मिणीचं ते गर्भरत्न एका माशाने गिळलं. प्रद्युम्न नाहीसा झाला आहे हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. रुक्मिणीला अनावर शोक झाला. संपूर्ण द्वारका हळहळली. शक्तिवनातून परत आलेल्या श्रीकृष्णाला ती वार्ता कळली. सगळ्या जाणत्यांचा गुरु असलेल्या श्रीकृष्णाला काय झालं आहे ते कळलं. श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात गेला. त्याने रुक्मिणीचा आकांत पाहिला आणि मग तो तिला म्हणाला की तू तुझा हा शोक सोड. 12 वर्षानंतर तुला तुझा पुत्र पुन्हा दिसेल. सागरात पडलेल्या प्रद्युम्नाला माशानं गिळलं होतं. त्याचं रक्षण सर्व नियंता असलेल्या श्रीहरीने केलं. त्या माशाला एका कोळ्याने आपल्या जाळ्यात पकडलं. तो मासा परम तेजस्वी दिसत होता. कोळ्याने विचार केला की हा मासा आपण राजाला नेऊन द्यावा. त्याने तो मासा शंभराला नेऊन दिला. तो मासा पाहून शंभराने तो लगेचच घेतला आणि त्याला पाकशाळेत रतीकडे पाठवलं. तिने तो मासा चिरला आणि त्यातून एक दिव्य बाळ निघालं. बाल सूर्याप्रमाणे दिसणारा तो आपला पती रतीने पाहिला. तिला खूप आनंद झाला. पण आता ह्याला कसं लपवून ठेवू? शंभराला कळलं तर तो काही विपरीत करेल अशी तिला भीती वाटत होती. तेवढ्यात नारद तिथे गुप्त रूपाने आले. त्याने रतीला सांगितलं की हा तुझा पती मदन आहे आणि हा श्रीकृष्णाचा पुत्र आहे. याला तू जतन करून ठेव. नारदांनी तिला वर दिला की हा फक्त तुलाच दिसेल. हा इतरांना दिसणार नाही आणि कामधेनू गुप्तपणे येऊन त्याला दुग्धपान करेल. एवढं सांगून नारद गुप्त झाले. मग 12 वर्षापर्यंत रतीने त्या बाळाची काळजी घेतली. नारद वरचेवर येऊन त्या कृष्णसुताची काळजी घेत होते. एक सुदिन पाहून नारदांनी रती मदन यांचा गांधर्व विवाह लावला. असाच काही काळ लोटला आणि रती गर्भवती झाली. रतीने गुप्त पुरुष आणून त्याचा भोग घेतला आणि ती गर्भवती झाली हे ऐकून शंभराच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला. त्यांनी सैन्यासह रती मंदिराला वेढा दिला. रती घाबरली, पण कृष्णसूत प्रद्युम्न रतीला म्हणाला की तू अजिबात घाबरू नकोस. नारदाने मदनाला मंत्रास्त्रे आणि धनुष्यबाण आणून दिलं. पर्वताच्या दरीमधून ज्याप्रमाणे पंचानन अकस्मात प्रकटतो त्याप्रमाणे प्रद्युम्न प्रकटला. त्याने फोडलेली हाक ऐकून दैत्यसैन्य दचकलं. त्यांनी अनेक वीरांना मारलं. शंभर त्याला म्हणाला की अरे तस्करा, सैरावैरा हिंडतोस कशाला? त्याचं बोलणं ऐकून मदनाने धनुष्य सज्ज केलं. शंभराने मदनावर बाणावर बाण सोडले, पण तो मदनाला आवरू शकला नाही. त्याने अनेक शस्त्रांनी प्रहार केले, पण मदनाने त्यांना तृणाप्रमाणे भस्मसात केलं. 7 दिवसापर्यंत युद्ध चाललं. संपूर्ण सेना नष्ट झाली. कृष्णवीर्य लाभलेल्या
आणि नारदाकडून उपदेश मिळालेल्या प्रद्युम्नाने दैत्याचा वध करण्यासाठी दिव्य बाण घेतला. त्याने धनुष्य आकर्ण ओढलं आणि बाण सोडलं. शंभराचं शिर छेदलं गेलं आणि ते आकाशात उडालं. त्यावेळी एकच जय जयकार झाला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. कृष्णकुमाराचा विजय झाला. मग तो कृष्णकुमार वाद्यांच्या गजरात दिव्य रथावर आरूढ होऊन रतीला बरोबर घेऊन द्वारकेच्या दिशेने निघाला. हिरांकडून श्रीकृष्णाला कळलं की आपला पुत्र विजयी होऊन आपल्याला भेटायला येतो आहे. उग्रसेन, उद्धव, अक्रूर, बलराम आणि श्रीकृष्ण हे सगळेजण प्रद्युम्नाला भेटण्यासाठी प्रजेला आणि सैन्याला घेऊन द्वारकेबाहेर आले. किरीट कुंडले धारण केलेला घनश्याम वर्ण असलेला आणि पीतवसन नेसलेला प्रद्युम्न अगदी श्रीकृष्णाप्रमाणेच दिसत होता. त्याने सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार केला. नारदांनी सर्व वर्तमान सांगितलं आणि मग रतीला बरोबर घेऊन प्रद्युम्न आपल्या आईच्या रुक्मिणीच्या मंदिराकडे निघाला. रुक्मिणीच्या मंदिरात सगळ्या कृष्ण स्त्रिया आल्या. रतीसहित मदनाला पाहून सगळ्यांना वाटलं की कृष्णच कोणा नवीन स्त्रीला घेऊन आला आहे. रुक्मिणीलाही तसंच वाटलं. एवढ्यात मदनाने रुक्मिणीचे पाय धरले. पाठोपाठ श्रीकृष्णाला पुत्रभेट झाल्यामुळे रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. रुक्मिणीच्या दारात भव्य मंडप उभे केले. अपार दानधर्म करून याचकांना सुखी केलं. यथावकाश 9 महिने पूर्ण झाल्यावर रती प्रसूत झाली. तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव अनिरुद्ध असे ठेवण्यात आलं. तोही श्रीकृष्णासारखाच होता आणि मदनाचा दुसरा अवतारच होता. श्रीकृष्ण, मदन आणि अनिरुद्ध हे तिघेही सारखेच दिसत होते. त्यानंतर श्रीकृष्णाच्या 16 सहस्र नायिकांना पुत्र झाले. प्रत्येकीला 10 पुत्र झाले आणि 1 कन्या झाली. 1,60,000 एवढे पुत्र श्रीकृष्णाला झाले. द्वारकेमध्ये निरंतर पुत्र जन्मोत्सवाचा सोहळा होत होता. मग त्या सगळ्या पुत्रांची मौंजी बंधने झाली. देशोदेशीच्या राजांनी त्यांच्या कन्या श्रीकृष्ण पुत्रांना दिल्या. अशा रीतीने नित्य नूतन सोहळ्यामध्ये रमणाऱ्या कुटुंबवत्सल श्रीकृष्णाचं त्रिकाल दर्शन घेण्यासाठी इंद्रादी देव येत असत. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ म्हणजे कस्तुरी आहे. त्याच्या सुवासाने भक्त तृप्त होतात. त्या मृदुमदाचा भोग जे भाग्यवंत घेतात त्यांच्या घरी दैवी संपत्ती विराजमान होते. प्रेमळ पंडितांनी परिसावा अशा या हरिविजय ग्रंथाचा 27वा अध्याय इथे पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.